ठाकरे आणि पवार महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन पॉवरफुल कुटुंब। एकाचा गड मुंबई, एकाचा गड बारामती। आज ही दोन्ही कुटुंब दुभंगली आहेत। काय आहेत ही कुटुंब दुभंगण्याची कारण? शरद पवार या नावाने महाराष्ट्राच्या राजकारणातली किमान 5 दशकं व्यापली। 90च्या दशकात महाराष्ट्राचं राजकारण दोन नावांभोवतीच फिरत होतं। एक नाव पवार, दुसरं नाव ठाकरे। शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या दोन नावांचा दबदबा होता। हा दबदबा फक्त राजकारणात नाही तर देशभरात होता। शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पक्षवाढी करता जी जमवाजमव केली त्यात अनेक घरं फुटली, पक्षातले नेते फुटले, पण कधी काळी ही वेळ पवारांवर येईल असं कुणालाही वाटलं नव्हतं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांनंतर कुणाची सुप्रिया सुळे की अजितदादांची हा वाद सुरू झाला आणि पारडं सुप्रिया सुळेंकडे झुकतंय असं दिसताच दादांनी बंड केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच ताब्यात घेतली। शरद पवारांच्या डोळ्यासमोर त्यांचा पक्ष त्यांच्या हातून गेला। आता बारामतीत पवार कुटुंबात फूट का पडली हे सांगणारं निनावी पत्र फिरतंय। राजकारण आणि कुटुंब कितीही वेगवेगळं ठेवतो असं म्हटलं तरी तसं होत नाही। आज रोहित पवार शरद पवारांसोबत आहेत, युगेंद्र पवारही साहेबांसोबत गेलेत, तर अजित पवार सध्या तरी एकाकी वाटतायत। कालपर्यंत हे पॉवरफुल कुटुंब आज पॉवरच्या राजकारणात दुभंगलंय। ठाकरे असंच पॉवरफुल कुटुंब, बाळासाहेबांचा दरारा, बाळासाहेबांची आणि शिवसैनिकांची भीती इतकी की शिवसेना सोडणाऱ्या छगन भुजबळांसारख्या ताकदवान नेत्याला सुद्धा 15 दिवस लपून राहावं लागलं होतं। बाळासाहेबांसोबत सावलीसारखं राहणाऱ्या राज ठाकरेंकडे शिवसेनेची जबाबदारी जाणार हे गृहीत धरलं गेलं। राज ठाकरेंमध्ये शिवसैनिकांना बाळासाहेबच दिसायचे, पण उद्धव ठाकरेंची राजकारणात एंट्री झाली आणि मागून आलेल्या उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेनेची सूत्र गेली आणि राज ठाकरेंनी शिवसेनेला रामराम ठोकला। त्यांनी शिवसेना फोडली नाही, पण कुटुंब मात्र फुटलं। राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा आपला स्वतंत्र पक्ष काढला, पण ठाकरे कुटुंबात फूट पडली ती पडलीच। राज आणि उद्धव ठाकरेंची पुढची पिढी अमित आणि आदित्य ठाकरे आता मैदानात आहेत। महाराष्ट्रातले दोन पॉवरफुल कुटुंब खुर्चीच्या राजकारणात दुभंगली। ही दरी भरून निघणं आज तरी शक्य दिसत नाही। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा।